सांगली जिल्ह्यातील उमाबाबाजी तमाशा कलाकार संघटनेचे अध्यक्ष भास्कर सदाकडे यांनी यावर्षीच्या विनोद सम्राट गुलाब बोरगावकर जीवन गौरव पुरस्काराची घोषणा केलेली आहे। यावर्षीचा गुलाबराव बोरगाव जीवन गौरव पुरस्कार हा पेडगावचे ज्येष्ठ तमाशा कलावंत रामहरी भाट पेडकर यांना घोषित करण्यात आलेला आहे। पेडगावचे रामहरी भाट पेडकर हे ज्येष्ठ तमाशा कलावंत आहेत आणि 83 वर्षापेक्षा जास्ती वय झालेलं असताना देखील राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आज हे आपल्या खड्या आवाजामध्ये ते कला सादर करतात। भास्कर सदाकडे या पुरस्काराची घोषणा करताना असं म्हणाले की गुलाबराव बोरगावकर हे राज्यभर दत्ता महाडिक पुणेकर यांच्याबरोबर विनोद सम्राट म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते आणि वाळवा तालुक्यातल्या बोरगावचं नाव राज्याच्या सांस्कृतिक पटलावरती आणणाऱ्या या महान कलाकाराच्या स्मृती जागवण्यासाठी म्हणून या जीवन गौरव पुरस्काराचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आता हा जो पुरस्कार सोहळा आहे हा शनिवारी 22 ऑगस्टला दुपारी 2 वाजता तासगाव शहरामध्ये काँग्रेस भवन इथं होणार आहे। या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार संजय काका पाटील, तासगावचे पोलीस निरीक्षक विशाल टकले, राष्ट्रीय विकास सेवा संघटनेचे अध्यक्ष सुधाकर गायकवाड, शशिकांत जमदाडे, मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराव जाधव, तासगाव पंचायत समितीचे सदस्य प्रमोद आप्पा शिंदे, बेल्ल्याच्या सांस्कृतिक तमाशा महोत्सवाचे मान्य वसंतराव जगताप अण्णा, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे संजय बनसोडे, स्वप्नील भैया पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रदीप काका माने हे या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर तमाशा आणि लोककलेचे अभ्यासक प्राध्यापक संपतराव पार्लेकर, मुरली तात्या बोरगावकर, मुबारक बोरगावकर, सूर्यकांत पाटील, शाहीर चंद्रकांत गायकवाड, चंद्रशेखर तांबडे, सावळचे माजी सरपंच योगेश पाटील, बीडी चव्हाण, बाजीराव हिरवे आणि ज्येष्ठ तमाशा संघटक पापाबाई बोरगावकर यांचीही या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती असणार आहे। तासगावचं काँग्रेस भवन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आहे आणि शनिवारी 22 ऑगस्टला दुपारी 2 वाजता रामहरी भाट पेडकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। या पुरस्कार सोहळ्याचं संयोजन जे आहे ते उमाबाबाजी तमाशा कलाकार संघटना आणि लोक कलावंत समन्वय समितीचे शीतल साठे, सचिन माळी आणि कला आणि कलाकारांच्या प्रश्नावरती सातत्याने संघर्ष करणारे आणि गुलाबमामांची विनोदाची परंपरा प्रभावीपणानं जपणारे भास्कर सदाकडे करीत आहेत। त्यामुळे शनिवारी 22 तारखेला दुपारी 2 वाजता तासगावमध्ये होणाऱ्या ह्या गुलाबराव बोरगावकर जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी सांगली जिल्ह्यातील आणि राज्यभरातील कलावंतांनी उपस्थित राहावं असं आवाहन भास्कर सदाकडे, शीतल साठे आणि सचिन माळी या प्रमुख संयोजकांनी केलेलं आहे।